नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. उद्या गुरुवार असल्यामुळे निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे, त्यामुळे आज निफ्टीपासून आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया की आज कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. नेहमीप्रमाणे मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय की गॅप अप ओपनिंग होते. मात्र मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला गॅप अप ओपनिंग नंतर कंटिन्युअस तेजी बघायला मिळत होती. काल आणि आज तुम्ही बघू शकता की व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळते आणि ह्याचं कारणच असं आहे की खूप मोठी एकदा तेजी झाल्यानंतर आता अशी परिस्थिती आहे की जरी गॅप अप ओपन झालं तरी काय होतंय की ज्यांनी पूर्वीपासून बाईंग करून ठेवलंय ते लोक आता प्रॉफिट बुक करत आहेत आणि सेलर जे आहेत ते आता इतक्या लगेच इतक्या टोकाला कुठलीही प्राइस ऍक्शन न होता ऍक्टिव्हेट होणार नाहीत. ते आपला ट्रेड त्याच्यामध्ये घेणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की आज गॅप अप ओपनिंग नंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, पण त्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा एक तेजी झाली छोटीशी आणि साधारण आपल्याला लक्षात येते की ही जी लेवल आहे साधारण 20,950 960च्या आसपासची, तिथपर्यंत आपण जातोय. 950च्या आसपासच पकडली पाहिजे, कारण हे आपण बघतोय ते इथे फक्त त्याचे आपल्याला दांड्या वर गेलेल्या दिसत आहेत. खरं बघायला गेलं तर 20,950च्या आसपासच आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघितलं तर पुन्हा एकदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आणि इथे एक गॅप तयार झाली होती. तुमच्या लक्षात येईल की ही जी एक गॅप तयार झाली होती ह्या एरियामध्ये, म्हणजे आजच्या गॅप अप ओपनिंग नंतर ही जी गॅप तयार झाली होती, मी इथे थोडंसं एक्सटेंड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ती निफ्टीमध्ये आजच गॅप फिल झाली. जनरली काय होतं, गॅप फिलिंगसाठी पहिल्यांदा जेव्हा एखादा स्टॉक किंवा एखादा इंडेक्स येतो, किंमत तिथे आल्यावर वरून येत असेल गॅपकडे तर तिथे सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाते. खालून येत असती तर या गॅप जवळ आल्यानंतर पुन्हा खाली गेली असती. तर आपल्याला आता पुढे स्टॉकमध्ये सुद्धा असे गॅपचं उदाहरण बघायचं आहे, त्यावेळेला मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर आज त्यामुळे आपल्याला काय झालं, व्होलाटाईल मुवमेंट बघायला मिळाली. लक्षात ठेवा, जोपर्यंत एक प्रॉपर प्राइस ऍक्शन तयार होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोठं सेलिंग येणार नाही. मार्केटमध्ये गॅप अप ओपन झालं, वर गेलं, प्रॉफिट बुकिंग येणार, पण त्याचं कन्व्हर्जन मोठ्या सेलिंग मध्ये होणार नाही. त्यामुळे सध्या सेलिंग करत असताना आपल्याला काय करायचंय, म्हणजे छोट्या छोट्या टार्गेटसाठी ट्रेड घेऊ शकतो आपण. बाईंग करताना सुद्धा आता काय झालंय, आपण इतक्या वर आलेलो आहोत की लगेच बायर सुद्धा आता त्याच्यामध्ये एवढी मोठी तेजी झाल्यावर बायरना भीती वाटत असणार की आता कधीही प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, सेलिंग येऊ शकतं. त्यामुळे बायर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आता बाय करणार नाहीत. सेलर म्हणणार आता इतक्या वर आलंय, पूर्ण मूड पॉझिटिव्ह आहे, अशा वेळेला सेल करून तो टिकेल का, काही प्राइस ऍक्शन पण सपोर्टला नाहीये. तर त्यामुळे दोन्ही कन्फ्यूज असल्यामुळे मागचे 2 दिवस आपल्याला असं लक्षात येतंय की मार्केटमध्ये व्होलाटाईल मुवमेंट आहे. आता उद्या काय होऊ शकतं एक्सपायरीच्या दिवशी, तर एक्सपायरीच्या दिवशी आज थोड्या वेळानं तुम्हाला बँक निफ्टीचं उदाहरण दाखवणार आहे, कारण बँक निफ्टीमध्ये आजच एक्सपायरी झालेली आहे. तसंच आपल्याला उद्या निफ्टीमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय झालं, गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग झालं तर तुमच्या लक्षात येईल इथे आपल्याला 21,000 ही राऊंड लेवल आहे निफ्टीसाठी आणि आपल्याला माहिती आहे निफ्टीसाठी अशी जेव्हा राऊंड लेवल असते तेव्हा ती फार मोठी महत्वाचा रोल प्ले करत असते. ओपनिंगसाठी आपल्याला हाय बनवला असं दाखवण्यासाठी हे किंवा ह्याच्या आसपास कुठेतरी वर खाली इथे कुठेतरी आपल्याला ओपनिंग होऊ शकतं आणि ओपनिंग झाल्यानंतर नेहमीप्रमाणे काय होतं, गॅप अप ओपनिंग नंतर आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत येतं, आदल्या दिवशीचा जो क्लोजिंगचा एरिया असतो इथपर्यंत येतं आणि इथे काय होईल, इथे एकदा बाउन्स येईल आणि त्यानंतर मग आपल्याला कशा पद्धतीनं मुवमेंट होते, म्हणजे इथे बाउन्स कुठपर्यंत येतो, परत ह्याच्यामध्ये सेलिंग येतं का, परत डब्ल्यू पॅटर्न बनतो का, मग इथे एन पॅटर्न बनतो, एम पॅटर्न बनतो, ते आता आपल्याला मग प्राइस ऍक्शन बघून त्यानंतर पुढचा ट्रेड घ्यावा लागेल. मात्र जर फ्लॅट ओपन झालं, ज्याची शक्यता थोडीफार आहे, फ्लॅट ओपन झालं
आणि इथून वर जात असेल तर मग थोडंसं आपल्याला काय होऊ शकतं, आणखीन तेजी 21,000ला टच करण्यासाठी आपण त्याच्या थोडंसं पुढे पण जाऊन मग प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. फ्लॅट ओपन झालं आणि खाली जात असेल तर मग व्होलाटाईल होणार, जसं आपल्याला बघायला मिळतंय. कारण खाली जेव्हा येईल, ही सेंट्रल लाईन जी आपण इथे काढली आहे 20,900च्या जवळ, किंवा खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी काढली आहे ती 20,850च्या जवळ आहे. तर खाली 20,850 आहे, वर 20,950ची लेवल आहे. तर त्याच्यामुळे मध्ये आपण 20,900च्या जवळ सेंट्रल लाईन काढली आहे. तर आज जसं बँक निफ्टीमध्ये सेंट्रल लाईननं प्रचंड महत्त्वाचं काम प्ले केलं, एकदा त्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला त्याच्यावर जाणं शक्य झालं नाही. तर सेंट्रल लाईनला फार महत्त्व असतं. तुम्ही कालच्या प्रमाणे जर लेवल काढल्या असत्या तर तुम्हाला आज ते लक्षात आलं असतं. तर इथे सुद्धा तसं होऊ शकतं, व्होलाटाईल होऊ शकतं, थोडंसं खाली पण जाऊ शकतं. कारण ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की आता इथे आपल्याला असं म्हणू शकतो आपण की डेडलॉक झालेला आहे. वरही जाण्यासारखं नाही, खाली येण्यासारखं नाही, काहीतरी प्राइस ऍक्शन होण्याची किंवा इथे होल्ड करण्याची, ह्या एरियामध्ये होल्ड करण्याची. कारण इथे जर तुम्ही बघितलं तर आता आपल्याला साईडवेज झालेलं दिसतंय, आणखीन थोडं साईडवेज झालं, बायर हळूहळू अॅक्युमुलेट झाले आणि मग वर ब्रेकआउट झाला, तर मग आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. तर ह्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये लक्षात ठेवायचं आहे. उद्या गॅपअप किंवा गॅपडाऊन ओपनिंगची शक्यता आहे. तर तुम्ही म्हणाल गॅपडाऊन कसं काय होऊ शकतं, तर गॅपडाऊन सुद्धा होऊ शकतं. मार्केटमध्ये काही होऊ शकतं. फ्लॅट ओपन होण्याची शक्यता कमी आहे. गॅपडाऊन झालं समजा 20,900च्या खाली ओपन झालं, तर मात्र काय होईल, थोडंसं आपल्याला सुरुवातीलाच थोडंसं सेलिंग बघायला मिळेल. आणि साधारण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 20,800 खूप मोठी टार्गेट ठेवायची नाहीत. 20,850 इथून येत असताना पहिलं हे टार्गेट असेल, दुसरं जास्तीत जास्त आपण हे टार्गेट ठेवू शकतो. त्यानंतर मग प्रॉफिट बुकिंग कशा पद्धतीने येतंय, काय होतंय हे बघून मग आपल्याला इथे एम पॅटर्न झालाय का, आणि ह्या एम पॅटर्नचं ब्रेकडाऊन इथे झालंय का, तर मग आणखीन खाली आपल्याला जाऊ शकतं. तर ह्या सर्व गोष्टींचा मग आपल्याला त्यावेळेला विचार करावा लागेल. तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीनं हे होईल. आपल्याला वरच्या बाजूला जात असेल तर वर थोडंसं 21,000 21,050 पर्यंतच आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आपल्याला वरचं टार्गेट इथे काहीतरी प्राइस ऍक्शन होऊन मग वर जात असेल तर जाऊ शकतं. डायरेक्टली आपल्याला आता 21,000ची लेवल तोडून 21,100 पर्यंत जाणार नाही, 21,050 पर्यंतच जाऊ शकतं. तसं खाली येत असताना सुद्धा आपल्याला साधारण 20,800, खूप म्हणजे 20,750 पर्यंतच आपल्याला फ्लोमध्ये खाली येऊ शकतं. ह्याच्यापेक्षा मोठं खाली येणार नाही. कारण खाली आलं की बायर पुन्हा त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतात. तर अशा पद्धतीनं बाय ऑन डिप्स असल्यामुळे सध्या खाली आलं की बाईंग केलं जातंय. तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आणि उद्या कशा पद्धतीनं होऊ शकते. आता आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये तुमच्या लक्षात येईल, मी थोडंसं ह्या लेवल ऍडजस्ट करतोय, झूम लेवल ऍडजस्ट करतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चार्ट दिसू शकेल. ओके, तर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आता चार्ट व्यवस्थित दिसतोय. आज काय झालं बघा, तुम्हाला लक्षात येईल गॅपअप ओपन झालं. गॅपअप ओपनिंग नंतर थोडं वर जायचा प्रयत्न झाला. कालचा हाय जिथे होता त्या आसपास रेझिस्टन्स असल्यामुळे इथे ओपन झालं तरी हा रेझिस्टन्स लगेच आपल्याला इथे लागू झाला आणि त्यानंतर काय झालं, सेलिंग आलं. आता तुम्ही बघू शकता, अरे मग सेलिंगच होणार होतं तर गॅपअप का ओपन झालं. तर ही पण एक मार्केटमध्ये मोठ्या प्लेअरची स्ट्रॅटेजी असते की प्रॉफिट बुकिंग तर करायचं आहे, एवढं मोठं वर गेल्यानंतर प्रॉफिट बुकिंग तर करायचं आहे, पण त्याच्यासाठी एक जागा तयार करायची. म्हणजे गॅपअप ओपन झाल्यामुळे बघा, इथून सेलिंग झालं, इथपर्यंत येईपर्यंत खूप चांगलं प्रॉफिट बुकिंग झालं. आणि तुम्ही बघितलं तर पुन्हा आपण बघितलं तर आहे तिथेच आहे. म्हणजे काल जिथे आपण सपोर्ट घेतला तिथेच आज पण सपोर्ट घेतला, परत वर गेलं, परत खाली आलं, असं करत करत आपण ह्याच एरियामध्ये घुटमळत राहिलो. आणि वरून हे झाल्यामुळे एकदा, आणि तुम्ही एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या की मागचे 2-3 दिवस म्हणजे कालचा दिवस सोडल्यास ऑप्शन बायरला खूप चांगलं प्रॉफिट झालंय. पण आता आज बघितलं तर तुम्हाला ऑप्शन बाईंगला फार मोठं प्रॉफिट झालं नसणार. याचं कारण ओपनिंग नंतर एकदा सेलिंग आलं बस. म्हणून तुम्ही जर त्यानंतर पुट बाय केला असेल तर तुम्हाला पुटमध्ये इथे कुठेही प्रॉफिट होणार नाही. कॉल बाय केला असेल तर कॉलमध्ये सुद्धा, कारण तेवढी तेजी किंवा तेवढी मंदी नंतर झालीच नाही. आपल्याला व्होलाटाईल मार्केट बघायला मिळालं आणि ऑप्शन ला टाइम व्हॅल्यू डिके असल्यामुळे आपल्याला फारसा प्रॉफिट मोठा आज, म्हणजे अगदी सुरुवातीलाच तुम्ही पुट बाय केला असेल, जी हिंमत असत नाही आपल्यामध्ये, त्यामुळे
तर तो आपल्याला हा ट्रेड मिस झाला. पण जर हा ट्रेड घेतला असेल तर तेवढंच एक आपल्याला त्याच्यामध्ये समाधान असेल. बाकी ऑप्शन बाईंग मध्ये आपल्याला याच्यामध्ये जास्त आज संधी मिळाली नाही. आता तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला आणखीन एक गोष्ट दिसते बघा. तुमच्या असं लक्षात येते की खालच्या बाजूला आपल्याला एक बेस तयार होतोय. ओके, म्हणजे तुम्ही ही लेवल अशी आणखीन इकडे वाढवू शकता. मागचे 2 दिवस ही लेवल जी आहे म्हणजे 46,750 ची, ही आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते. आणि वर बघितलं तर तुमच्या लक्षात येते की हळूहळू आपण म्हणजे हा एक सन्माननीय अपवाद सोडला तर आपण हळूहळू काय होतंय बघा, खाली 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 येतोय. लक्षात आलं? म्हणजे हाय आपण लोअर बनवतोय, मात्र बेस आपला तयार होतोय. मग आता इथे काय तयार होतं अशा वेळेला जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला एक ट्रायंगल पॅटर्न तयार होतोय. ओके, आता ह्या ट्रायंगल पॅटर्न मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसणार की उद्या ह्या ट्रायंगल पॅटर्न मध्ये ओपनिंग कुठे होते याला महत्व आहे. ओपनिंग समजा गॅपअप झाली, थोडीशी गॅपअप होण्याची शक्यता जास्त असते, तर ते ह्या लेवलच्या जवळ होऊ शकते, ह्याच्यावर होऊ शकते, ह्याच्यावर होऊ शकते. कुठेही झाली तरी एकदा काय होईल, आता समजा वर झाली, आपण असं समजूया की 47,000 ची लेवल आहे, 47,000च्या आसपास इथे कुठेतरी ओपनिंग झालं. ओपनिंग नंतर काय होणार, प्रॉफिट बुकिंग येणार. प्रॉफिट बुकिंग कुठे येऊ शकतं, ह्या लेवल पर्यंत किंवा आदल्या दिवशीचं जे क्लोजिंगचा एरिया म्हणजे ह्या एरियापर्यंत कुठेतरी एकदा प्रॉफिट बुकिंग येणार. आणि त्यानंतर मग कशा प्रकारे प्राइस ऍक्शन होतीये, डब्ल्यू पॅटर्न बनला, वर झालं गेलं तर मग हळूहळू वर जाऊ शकतं आणि मग ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट आल्यावर आपल्याला एक चांगला ट्रेड वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतो. चांगला ट्रेड जरी म्हणत असलो तरी हळूहळूच त्याच्यामध्ये तेजी होणार. आता तेजी एकदम होणार नाही. एकदम तेजी होण्यासाठी आता हे जे दोन आपल्याला टार्गेट इथे रेजिस्टन्स बनलेत, हे जोपर्यंत आता ब्रेक होत नाहीत तोपर्यंत आपण हळूहळूच त्याच्यामध्ये म्हणजे 47,250च्या वर जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत हळूहळू तेजी होणार. आणि 46,750च्या खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला फार मोठं सेलिंग बघायला मिळणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, इथे मी तुम्हाला आता थोडंसं हे वर सरकवतो म्हणजे तुम्हाला चार्ट क्लिअर दिसेल. आता इथे जर तुम्ही बघितलं तर एक गॅप क्रिएट झाली आहे. आता ती बघायला गेलं तर इथपासून झाली आहे इथपर्यंत, पण खरं बघायला गेलं तर ही लेवल गॅपची आहे. म्हणजे ही लेवल आणि ही लेवल हा आपल्याला गॅप आहे. त्यामुळे होईल काय, इथून जरी खाली आलं तरी हा एरिया जो आहे हा आपल्यासाठी सपोर्ट म्हणून काम करणार आहे. त्यामुळे हा एरिया सपोर्ट म्हणून काम करणारा असल्यामुळे खाली आलं तर कुठेपर्यंत येऊ शकतं, इथपर्यंत येऊ शकतं किंवा इथपर्यंत येऊ शकतं किंवा जास्तीत जास्त इथपर्यंत येऊ शकतं. ह्याच्यापेक्षा मोठं सेलिंग येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यानंतर एक आपल्याला पुन्हा बाउन्स बघायला मिळू शकतो. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. बँक निफ्टीमध्ये आपल्याला टेक्निकल अनालिसिस कशा पद्धतीनं दिसतंय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. सेलिंग काय होईल, गॅपअप ओपन झालं आणि सेलिंग येत असेल तर पहिल्या 15-20 मिनिटं अर्ध्या तासामध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. त्यानंतर मात्र नाही बघायला मिळणार. पहिला 1 तास संपल्यानंतर मार्केट पुन्हा साईडवेज होण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसते. ते हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत फिन निफ्टी तर आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट याचं विश्लेषण, याचे चार्ट आपण स्क्रीनशॉटसाठी तुम्हाला देतोय. बाकी विश्लेषण ह्याच पद्धतीनं करायचं आहे, त्यामुळे मी ह्याचं तुम्हाला जास्त विश्लेषण पुन्हा करून दाखवत नाहीये. तर हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. फिन निफ्टीसाठीचा हा स्क्रीनशॉट किंवा कोणते इम्पॉर्टंट लेवल आहेत आणि कोणते टार्गेट लेवल्स आहेत तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहेत. आता आपण शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट त्याचा सुद्धा मी चार्ट तुम्हाला दाखवतो, ज्यामध्ये मी इम्पॉर्टंट लेवल तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहेत. तुम्ही जर विश्लेषण शिकायचा प्रयत्न करत असाल तर ह्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या लेवल्स काढायचे आहेत आणि नंतर चेक करून बघायचं आहे की मी काढलेल्या लेवल्सनुसार तुमच्या लेवल येत आहेत का. एकदा यायला लागल्या की दुसऱ्या दिवशी चेक करायचं की आपण ज्या लेवल काढल्यात त्यानुसार मार्केटनं कुठे सपोर्ट घेतला, रेजिस्टन्स घेतला. मग ऑटोमॅटिकली आपल्याला हळूहळू विश्लेषण कशा पद्धतीनं करतात आणि लेवल्स कशा काढतात हे गोष्टी लक्षात यायला लागतील. जर ह्या गोष्टी आतापर्यंत तुमच्या लक्षात यायला लागल्या असतील तर एखादी खाली कमेंट सुद्धा करू शकता, लाईक करू शकता, कारण त्यामुळे काय होईल इतरांना सुद्धा या लेवल्स काढण्याची प्रेरणा मिळेल. तर हे झालं चारही इंडेक्स मधलं अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि काही स्टॉकचं विश्लेषण, स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय. टाइम फ्रेम जी आहे ती आपण डेली सेट करूया.
आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक विश्लेषणासाठी काढलेत, ते स्टॉक मी तुम्हाला आता दाखवतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या स्टॉकला एकत्रित करूया. तर सगळ्यात पहिला स्टॉक जो काढलाय, JSW एनर्जी हा स्टॉकचं नाव आहे. JSW एनर्जी मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मागचे अनेक दिवस JSW एनर्जी मध्ये व्होलाटाईल मुवमेंट होत होती. तुम्ही इथे बघितलं तर इथपर्यंत तेजी झाली, प्रॉफिट बुकिंग आलं, परत तेजी झाली, परत प्रॉफिट बुकिंग आलं. त्यामुळे हा जो झोन तयार झालाय, ह्या दोन लेवल आहेत. खालच्या बाजूला बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल 437 आहे आणि वरच्या बाजूला बघितलं तर 449 आहे. तर 437 ते 449 हा आपल्याला एक रेझिस्टन्स झोन म्हणून तयार झालेला आहे. तर हा रेझिस्टन्स झोन असल्यामुळे काय होतंय बघा, इथे तर रेझिस्टन्स घेतला गेलाच आहे, इथे, इथे, ह्या एरियामध्ये. आता इथे सुद्धा सुरुवातीला घेतला गेलाय. आता आपण त्याच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आता काय होऊ शकतं, आणखीन आपल्याला ही रेझिस्टन्स लेवल जेव्हा ब्रेक येईल, इथे दोन गोष्टी होऊ शकतात. नेहमी लक्षात ठेवा, ब्रेकआउटचा जिथे ट्रेड असतो तिथे दोन्ही शक्यता असतात. एक म्हणजे इथनं वर जाऊन ब्रेकआउट येण्याची सुरुवात होईल, किंवा आपल्याला इथून वर जाऊन आपण इथनं ब्रेकआउट फेल्युअरच्या दिशेनं वाटचाल करू. तर आपल्याला येत्या 1-2 दिवसामध्ये लगेच उद्याच्या उद्या काय होईल अशी अपेक्षा ठेवायची नसते. हे स्टॉक तुम्हाला आधीपासून सांगितलेले असतात. मी तुम्हाला नंतर एक उदाहरण सुद्धा दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे स्टॉक मी तुम्हाला मुद्दाम आधी दिलेले असतात, की ज्याच्यावर तुम्ही अभ्यास करा, कशा पद्धतीनं ब्रेकआउट येतो, कधी फेल होतो, ह्या गोष्टी तुम्ही निरीक्षणानंच समजून घेऊ शकता. मी उदाहरण म्हटलं, LICचं उदाहरण आहे, लक्षात घ्या. LIC मध्ये काय झालं होतं, मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं की 725च्या आसपास ही 50% ची लेवल आहे. आणि त्यामुळे इथे काय होतंय, इथे आपल्याला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं बघा, सेलिंग आलं, प्रॉफिट बुकिंग आलं. त्याला रेझिस्टन्सला लेवल, ती लेवलला रेझिस्टन्स घेतला गेला. मात्र एकदा इनसाइड कॅन्डल तयार झाली की आपलं काम सोपं होतं. काय होतं, वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं, वर खूप मोठी मुवमेंट बघायला मिळते. खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं असतं तर खाली एक चांगली मुवमेंट बघायला मिळाली असती. सुदैवानं काय झालं, लेवल ब्रेक झाली आणि आता आपल्याला चांगली मुवमेंट वर बघायला मिळाली आहे. LIC मध्ये खूप दिवसानंतर आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळाली. आणि आता काय होऊ शकतं, इथून वर जाईल, कदाचित लेवल टेस्ट करायला खाली येईल, परत वर जाईल. आता येणारा काळ ठरवेल की याच्यामध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट होणार. तर मी तुम्हाला जस्ट फॉर एक्झाम्पल ते सांगितलं. आता आपण दुसरा स्टॉक बघूया, जो आता LIC प्रमाणे आपल्याला झालेला आहे. कुठला आहे, अदानी इंडस्ट्रीज. काल मी अदानी इंडस्ट्रीज वर बोललो होतो, त्याच्यामधला स्टॉक आहे अंबुजा सिमेंट. अंबुजा सिमेंट मध्ये आता काय झालंय बघा, आपण मी इथे तुम्हाला एक लेवल दाखवली होती, 61.18% ची, 61.8% ची ही लेवल होती, ती ब्रेक केली आहे. त्याबरोबरच हा एक आपल्याला मी पूर्वी काढलेली एक ट्रेंड लाईन होती, त्याला सुद्धा ब्रेकआउट आलं होतं. आता काय होईल झालंय, आपल्याला इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल तयार झालेली आहे. दोन गोष्टी होऊ शकतात, आपल्याला ब्रेकआउट आला, लेवल टेस्ट करायला खाली आलं. आता दोन शक्यता आहेत, मेक और ब्रेक. मेक होणार असेल तर काय होईल, उद्या गॅप अप ओपन होईल आणि आपण मार्केट वरच्या दिशेनं जाणारी अशी एक कॅन्डल बनवू शकतो. जर समजा वर जाणारी कॅन्डल इथे बनली नाही आणि हा जो लो आज बनलेला लो आहे तो खालच्या दिशेनं ब्रेक झाला, तर मग आपल्याला खाली येताना काय होईल, 490, 61.8% ची लेवल आहे, 485 ची लेवल आहे, 471 च्या लेवल आहेत. ह्या लेवल सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळू शकतात. तर आता उद्या कसं आहे, उद्या सिंपल आहे. उद्या मार्केटमध्ये गॅप अप ओपन, जोपर्यंत आजचा लो आता ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये अंबुजा सिमेंटमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं, तेजी होऊ शकते. मात्र आजचा लो ब्रेक झाला, एक 10-15 मिनिटं याच्या खाली टिकलं, 500 रुपयाच्या खाली अंबुजा सिमेंटमध्ये, लक्षात ठेवा. जर मार्केट एक 10-15 मिनिटं टिकत असेल, एखादी 15 मिनिटाची कॅन्डल बनवून त्याचा लो तुटत असेल, तर मग आपल्याला ही सांगितलेली टार्गेट येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतात. तर हा झाला दुसरा स्टॉक. तिसरा स्टॉक जो आहे हा आहे AU स्मॉल फायनान्स बँक. AU स्मॉल फायनान्स बँक मध्ये तुम्ही जर बघितलं, मगाशी जे गॅपचं उदाहरण सांगितलं, आता तुम्हाला इथे खालच्या बाजूनं गॅप कशा पद्धतीनं रेझिस्टन्स म्हणून काम करते ते इथे दाखवतो तुम्हाला. इथे तुमच्या लक्षात येईल की आता ही गॅप जी आहे, किंमत एकदा खाली आली, तिथे काय होतं, किंमत वर होती, त्यामुळे ती गॅप काय म्हणून काम करत होती, सपोर्ट म्हणून काम करत होती. आता काय आहे, ही गॅप खालच्या बाजूने, किंमत खाली असल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल, इथे बघा रेझिस्टन्स म्हणून काम केलं गेलं, खालच्या दिशेनं आलं.
इथे सुद्धा तेच झालं, गेलं खालच्या दिशेनं आलं, गेलं खालच्या दिशेनं आलं, गेलं खालच्या दिशेनं आलं. इथे सुद्धा वर गेलं खालच्या दिशेत. म्हणजे ही जी गॅप आहे, ही गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करते. तर आता या रेझिस्टन्सला आपल्याला काय होतंय, मार्केटमध्ये आता ब्रेकआउट येतोय का पुन्हा ब्रेकआउट फेल्युअर होणार. तर आपल्याला ब्रेकआउट आलेला होता आणि पुन्हा आपण खाली आलोय. काय होऊ शकतं, जसं मागच्या वेळेला झालं बघा, इथे जे झालं होतं हेच होण्याची शक्यता इथे आहे. म्हणजे यू स्मॉल बँक मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इथे काय झालं, इथे 2-3 दिवस प्रयत्न झाले, पण हा हाय काय ब्रेक झाला नाही, पण हा लो ब्रेक झाला. त्यामुळे नंतर तुम्ही बघू शकता की सेलिंग आलं. आता इथे जोपर्यंत येणाऱ्या काळामध्ये हा लो ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपण म्हणू शकतो की मार्केट वर जाईल आणि हाय ब्रेक करेल. हा हाय ब्रेक झाला तरच आपल्याला आता तेजी बघायला मिळू शकते, नाहीतर मंदी होण्याची शक्यता आपल्याला इथे जास्त दिसते. तर ह्या पद्धतीनं एयू स्मॉल फायनान्स बँक हा स्टॉक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. एसीसीचा स्टॉक काल सुद्धा आपण दिलेला होता. जसं अंबुजा सिमेंट आहे, काल मी तुम्हाला अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये हा पण दाखवलेला होता. तुम्हाला इथे लक्षात येईल बघा, काल मी मुद्दाम ह्याचं उदाहरण सांगितलं होतं, हा 50%ला आलेला आहे. आज तुम्ही बघू शकता 50% लेवल जी आहे ही 50%ची थोडी वर आहे. आज आपला हा इथे काल इथे बनला होता. आज आपण 50% लेवलला टच केलं आणि सेलिंग आलं. 50%च्या लेवलला पहिल्यांदा जेव्हा कधी टच होतं, तिथे सेलिंग येण्याची, म्हणजे खालनं जात असताना तिथे सेलिंग येण्याची शक्यता असते. आता आपल्याकडे काय झालंय, नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा, दोन लेवल तयार झाल्यात. ह्या दोन पैकी कुठल्या तरी एक लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला काही निर्णय घेता येणार नाही. ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल त्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते. तर हे झालं आजचं चारही स्टॉकचं विश्लेषण. 4 इंडेक्स बरोबरच 4 स्टॉकचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट खाली करू शकता, ज्याच्यामुळे मला तर प्रेरणा मिळतेच, त्याबरोबर इतरांना सुद्धा नक्कीच प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.